मित्रांनो, मी आशिष तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, MST-CETच्या विद्यार्थ्यांसाठी थोड्याच दिवसामध्ये कॅप राऊंड चालू होणार आहे. विद्यार्थ्यांना बाहेरच्या कॉलेजची इन्फॉर्मेशन नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॉलेज रिव्ह्यू सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्येक कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाईड करून देणार आहोत. तर आज आपण जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली, पुणे या कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. चला तर मग. हे कॉलेज पुणे महाराष्ट्र वाघोली या ठिकाणी स्थित आहे. तर या कॉलेजपासून अगदी 18 ते 20 किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन, 20 ते 22 किलोमीटर अंतरावर शिवाजीनगर बस स्टँड, तर जवळच रामवाडी मेट्रो स्टेशन देखील आहे आणि 10 ते 12 किलोमीटर अंतरावर पुणे एअरपोर्ट देखील आहे. तर या कॉलेजला विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज उपलब्ध आहेत. त्यामध्ये PMPL बसेस, प्रायव्हेट बसेस, कॅब्स, ऑटो रिक्षाज एक्सेट्रा. या कॉलेजचे संपूर्ण नाव जी.एस. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट वाघोली, पुणे. हे कॉलेज 2006 पासून कार्यरत आहे. म्हणजेच गेली 20 वर्ष हे कॉलेज विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे. हे एक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजेच आपण त्याला अनएडेड कॉलेज देखील म्हणू शकतो. हे कॉलेज पुणे युनिव्हर्सिटी अंडर येते. आता आपण पाहणार आहोत या कॉलेजच्या ब्रँचेस व त्यांचे इनटेक. या कॉलेजमध्ये टोटल 10 ब्रँचेस आहेत. जसे की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, CSC, AI/ML, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्समध्ये सायबर सिक्युरिटी आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये डेटा सायन्स अशा 10 ब्रँचेस राहणार आहेत. तर त्यांचे इनटेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 180, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 180, CSC आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी 180, CSC AI आणि ML साठी 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 90, सिव्हिलसाठी 60, इलेक्ट्रिकलसाठी 60, मेकॅनिकलसाठी 60, CSC सायबर सिक्युरिटीसाठी 60, CSC डेटा सायन्ससाठी 60. या पद्धतीने त्यांचे ब्रँचेस व त्यांचे इनटेक राहणार आहेत. तर आता आपण या कॉलेजचा कट ऑफ पाहू ब्रँचेस वाईज. तर गेल्या वर्षीचा कट ऑफचं निरीक्षण केलं तर गेल्या वर्षी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी जनरल ओपन कॅटेगरीसाठी 93.25, लेडीज ओपनसाठी 93.35, मायनॉरिटीसाठी 72.67, तर जे विद्यार्थी TFWS मधून येतील त्यांच्यासाठी 93.21 असा कट ऑफ राहिला होता. यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ओपनसाठी 77, लेडीज ओपनसाठी 75.24, मायनॉरिटीसाठी 28.19, तर TFWS साठी 79.89. याचसोबत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ असा होता की जनरल ओपनसाठी 91.97, लेडीज ओपनसाठी 92.12, मायनॉरिटी मधील विद्यार्थ्यांसाठी 32.48, तर TFWS मधील जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी 92.07. तर जे विद्यार्थी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग करणार असतील त्या विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ असा राहतो. जनरल ओपनसाठी 91.70, लेडीज ओपनसाठी 91.30, मायनॉरिटी मधील विद्यार्थ्यांसाठी 26.73, तर जे विद्यार्थी TFWS मधून ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी 91.87. यानंतर CSC सायबर सिक्युरिटी मध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांच्यासाठी कट ऑफ असा राहतो. जनरल ओपनसाठी 91.56, लेडीज ओपनसाठी 91.29, मायनॉरिटीसाठी 5.34, तर TFWS साठी 92.67. यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा कट ऑफ पाहूयात. जनरल ओपनसाठी 84.87, लेडीज ओपनसाठी 84.56, मायनॉरिटीसाठी 35.92, तर TFWS साठी 87.13. याचसोबत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठी जनरल ओपनसाठी 89.97, लेडीज ओपनसाठी 89.98, मायनॉरिटीसाठी 1.24, TFWS साठी 90.50. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जर कट ऑफ आपण पाहिलात तर जनरल ओपनसाठी 78.61, लेडीज ओपनसाठी 78.61, मायनॉरिटीसाठी 5.02, TFWS साठी 84.3. तर जे विद्यार्थी CSC डेटा सायन्स मधून ऍडमिशन घेतील त्यांच्यासाठी कट ऑफ असा होता.
जनरल ओपनसाठी 91.39, लेडीज ओपनसाठी 91.30, मायनॉरिटीसाठी 5.23, तर TFWS साठी 91.30. याच्यानंतर CSC आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा कट ऑफ असा होता की जनरल ओपनसाठी 91.08, लेडीज ओपनसाठी 91.08, मायनॉरिटीसाठी 0.3, तर TFWS साठी 91.04. याचसोबत या कॉलेजच्या फीज कडे आपण जाऊयात. तर या कॉलेजची ओपन कॅटेगरीसाठी फी असते 90,000 ते 1,20,000 पर्यंत. तर जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमधून येतात त्यांना फी असते कॉलेजच्या सर्क्युलर नुसार ती कमी जास्त